कधीकधी असं होतं ना की खूप काही बोलायचं असतं पण शब्दच सापडत नाहीत, किंवा कदाचित अशी भीती वाटते की बोलल्याने गैरसमज आणखी वाढतील. आज आपण अशाच एका संवादाबद्दल बोलणार आहोत जो शब्दांच्या पलीकडचा आहे. याला म्हणतात मौन संवाद, जिथे न बोलताही मनं जोडली जातात. चला हे सुंदर रहस्य उलगडून पाहूया. आपण नेहमीच ऐकतो की अरे बोला, बोलण्याने सगळं काही सुटतं. पण खरंच का? प्रत्येक वेळी शब्द जोडण्याचंच काम करतात की कधीकधी ते नात्यांमध्ये अशा काही भिंती उभ्या करतात ज्या तोडणं प्रचंड कठीण होऊन बसतं. बघा, शब्दांची ताकद आहे ना, ती एका दुधारी तलवारीसारखी आहे. एकीकडे ते दोन मनांमध्ये समजुतीचा एक सुंदर पूल बांधू शकतात, पण त्याचवेळी तेच शब्द गैरसमजाची, दुराव्याची एक अभेद्य भिंतही उभी करू शकतात. खरे तर एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. आणि विचार करा, जेव्हा नात्यात वादाची एखादी ठिणगी पडते तेव्हा आपले शब्द अनेकदा पेट्रोलचं काम करतात. बोलण्याने ती आग विझण्याऐवजी आणखीनच भडकते. अशा परिस्थितीत शब्दांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा शांत राहण्यातच खरं शहाणपण असतं, नाही का? मग या शब्दांच्या वादळात शांतता कशी मिळवायची, मार्ग कसा शोधायचा, याच प्रश्नाचं उत्तर आहे मौन संवाद. हे एक असं शक्तिशाली साधन आहे जे शब्दांच्या पलीकडे जाऊन थेट हृदयाशी संवाद साधतं. तर मग हा मौन संवाद म्हणजे नक्की काय? फक्त गप्प बसणं? नाही, अजिबात नाही. ही फक्त शांत राहण्याची क्रिया नाहीये, तर ही हृदयापासून हृदयापर्यंत पोचणारी एक संवाद पद्धत आहे. आणि तिचा उद्देश वाद मिटवून नात्यात एक खोलवरचा खराखुरा समजूतदारपणा निर्माण करणं हा आहे. बरं, थेअरी तर खूप झाली, आता हे प्रत्यक्षात कसं करायचं ते पाहूया. दिल से दिल का अभ्यास नावाप्रमाणेच ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे, जी आपल्या नात्यांमध्ये खूप मोठे सकारात्मक बदल घडवून आणू शकते. याची प्रक्रिया फक्त 4 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. लक्ष देऊन ऐका. पहिली पायरी, वादाच्या वातावरणातून बाहेर पडा आणि एक शांत जागा शोधा. दुसरी, काही खोल श्वास घेऊन मनाला एकदम स्थिर करा. तिसरी, आता डोळे बंद करून आपल्या जोडीदाराचा चेहरा, त्यांची प्रतिमा आपल्या हृदयात अनुभवा. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी पायरी, मनातून एक शांत संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि तो शक्तिशाली मौन संदेश कोणता? तो अगदी साधा आहे. मी तुला समजून घेतो आणि तुझा आदर करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे शब्द फक्त मनातल्या मनात म्हणायचे नाहीत, तर ती भावना, ती समजून घेण्याची, आदर करण्याची भावना खऱ्या अर्थाने अनुभवायची आहे आणि आपल्या हृदयातून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा शांत संदेश कोणत्याही मोठ्या युक्तिवादापेक्षा किंवा लांबलचक स्पष्टीकरणापेक्षा जास्त प्रभावी ठरतो. याचं कारण असं की तो समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीशी नाही, तर थेट हृदयाशी संवाद साधतो. तो तर्काच्या पलीकडे जातो. पण एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की हे शक्य तरी कसं आहे? म्हणजे फक्त विचार करून संदेश पोहोचतो कसा? या मौनामध्ये, या शांततेमध्ये एवढी शक्ती येते तरी कुठून? चला, यामागचं जे सुंदर तत्व आहे ना, ते समजून घेऊया. यामागे खूप सुंदर आध्यात्मिक तत्व काम करतं. याला काही ठिकाणी वायरलेस कनेक्शन असंही म्हटलं जातं. विचार करा, जसं मोबाईलचं नेटवर्क आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण ते अस्तित्वात असतं, अगदी तसंच आपल्या विचारांचं आणि भावनांचं सुद्धा एक अदृश्य नेटवर्क असतं. एक कनेक्शन जे आपल्याला नकळतपणे एकमेकांशी जोडून ठेवतं. आणि गुरुदेवांचं हे वाक्य यामागचं सार सांगतं. विचारांमध्ये बोलण्यापेक्षा जास्त शक्ती असते. शब्द कुठेतरी अडू शकतात, त्यांना विरोध होऊ शकतो, पण शुद्ध विचार, ते ऊर्जेसारखे असतात. ते कोणत्याही भिंतीला भेदून पलीकडे जाऊ शकतात. मग हे काम नक्की करतं कसं? जेव्हा आपण मनापासून प्रेम आणि समजुतीचे विचार पाठवतो, तेव्हा ते शब्दांचे सगळे अडथळे पार करतात. ते समोरच्या व्यक्तीच्या तर्काला नाही, तर थेट त्यांच्या हृदयचक्राला, म्हणजे त्यांच्या भावनांच्या केंद्राला जाऊन स्पर्श करतात. आणि याचा परिणाम काय होतो? त्यांची ती बचावात्मक भूमिका आपोआप कमी होते आणि मन मोकळा व्हायला सुरुवात होते. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे. पुढच्या वेळी जेव्हा नात्यात असं काही वादळ येईल, तेव्हा शब्दांचा वापर करण्याआधी काही क्षण थांबून या मौनाचा मार्ग निवडायला काय हरकत आहे? एकदा प्रयत्न करून बघायलाच हवा, नाही का?